बघा, महत्त्वाची अपडेट आहे। या नागरिकांचे मोफत राशन आता बंद होणार आहे। ज्या नागरिकांना आपलं राशन चालू ठेवायचं आहे त्यांनी आता लगेच हे काम करायचं आहे। तर बघूया काय आहे ही अपडेट। तर बघा, 24 नोव्हेंबरची ही अपडेट आहे। तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रेशन कार्ड व्यवस्थेत मोठी क्रांती घडवून आणण्यात येत आहे। आधार आणि इलेक्ट्रॉनिक ई-केवायसीच्या माध्यमातून प्रत्येक रेशन कार्डची पडताळणी करण्यात येत आहे। या प्रक्रियेमुळे बनावट रेशन कार्ड धारकांना शोधणे सोपे झाले आहे। सरकारी आकडेवारीनुसार बायोमेट्रिक पद्धतीने केलेल्या ई-केवायसी प्रक्रियेद्वारे 99.7% लाभार्थ्यांची ओळख निश्चित करण्यात आली आहे। स्वस्त धान्य दुकानाचे आधुनिकीकरण हे करण्यात आले आहे। देशभरातील स्वस्त धान्य दुकानामध्ये 5.33 लाख इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल म्हणजेच POS उपकरणे बसवण्यात आली आहेत। या उपकरणांद्वारे धान्य वितरणाच्या वेळी आधार कार्डाच्या माध्यमातून लाभार्थ्याची पडताळणी केली जाते। त्यामुळे केवळ खरे लाभार्थीच धान्य घेऊ शकतात। धान्य वितरणापैकी 98% धान्य आधार पडताळणीद्वारे वितरित केले जात आहे। तर बघा, एक देश एक रेशन कार्ड सरकारने राबवलेल्या एक देश एक रेशन कार्ड म्हणजे शिधापत्रिका या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे लाभार्थ्यांना मोठा फायदा झाला आहे। आता कोणताही रेशन कार्ड धारक देशातील कुठल्याही भागात जाऊन आपले रेशन घेऊ शकतो। स्थलांतरित कामगारांसाठी ही योजना विशेष वरदान ठरली आहे। त्यांना आता आपल्या मूळ गावी न जाता कामाच्या ठिकाणी रेशन मिळू शकते। तर बघा, व्यवस्थापन प्रणालीत सुधारणा। तर भारतीय अन्न महामंडळाने अन्नधान्य वितरण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात सुधारणा केली आहे। पुरवठा व्यवस्थापन प्रणालीमध्ये केलेल्या बदलामुळे अन्नधान्य योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी पोहोचवणे शक्य झाले आहे। यामुळे काळाबाजार रोखण्यासही मदत होत आहे। तर लाभार्थ्याची पडताळणी बघा, सरकारच्या 1 वर्षाच्या कालावधीत एकूण PDS लाभार्थ्यांपैकी 64% लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे। उर्वरित लाभार्थ्यांची पडताळणी देशभरातील रेशन दुकानांमध्ये सुरू आहे। या प्रक्रियेमुळे केवळ खरे लाभार्थीच शिल्लक राहतील आणि गैरव्यवहार थांबेल अशी सरकारची भूमिका आहे। तर जागतिक मानदंड बघा, केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार डिजिटलायझेशन, लाभार्थ्याची अचूक ओळख आणि पुरवठा प्रणालीतील सुधारणा यांच्या माध्यमातून भारताने अन्न सुरक्षा कार्यक्रमासाठी जागतिक मानदंड स्थापित केले आहे। या सुधारणांमुळे भारताची सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक ही बनली आहे। तर सरकार पुढील काळात आणखी काही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याच्या विचारात आहे। यामध्ये रेशन दुकानांचे आधुनिकीकरण, स्मार्ट कार्ड आधारित वितरण व्यवस्था आणि मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे सेवा देणे या गोष्टींचा समावेश यात आहे। तर रेशन कार्ड व्यवस्थेतील या सुधारणांमुळे सरकारी योजनांचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे मदत होणार आहे। तर बनावट कार्ड रद्द केल्यामुळे सरकारी तिजोरीवर अनावश्यक बोजा कमी होईल आणि तिची बचत होणार। तर इतर विकास कामासाठी वापरता येईल। तर वरील माहिती आम्हाला सोशल मीडियावरती मिळालेली आहे। त्यामुळे आमचा उद्देश एवढाच आहे की ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे आणि खोटी बातमी देण्याचा आमचा हेतू नाही। तरीही आपण बातमीची शहानिशा करावी। धन्यवाद।